अपडेट न्यूज। माझी शाळा बाबासाहेब देशमुख विद्यालय शिरोली या परिसरात शैक्षणिक दृष्ट्या एक उत्कृष्ट शाळा म्हणून प्रसिद्ध आहे। शाळेचा हा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, इतर कर्मचारी आणि पालक वर्ग सर्वजण मिळून प्रयत्न करतात। शाळेतील वातावरण नेहमी उत्साही, खेळीमेळीचे आणि शिक्षणाला पूरक असे असते। आमचे शिक्षक स्वभावाने खूप प्रेमळ व आमची काळजी घेणारे आहेत। शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि शैक्षणिक साधने वापरतात, त्यामुळे त्यांचे शिकवणे आम्हाला आवडते व लक्षातही राहते। माझ्या शाळेतील वर्ग खोल्या स्पेस आणि हवेशीर आहेत। येथील वर्ग संगणक, प्रोजेक्टर व इतर आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत। आम्ही काढलेली चित्रे, सुंदर अक्षरात लिहिलेले सुविचार, कार्यानुभवात तयार केलेल्या सुंदर वस्तू, थोर व्यक्ती, शास्त्रज्ञ, लेखक अशांचे फोटो इत्यादींनी शाळेचे वर्ग सजवले आहेत। शाळेत विविध पुस्तकांनी सजलेले वाचनालय म्हणजे आमच्यासाठी ज्ञानाचा खजिना आहे। विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे प्रसाधन गृह, पिण्याचे शुद्ध पाणी यांची चांगली सोय आहे। आमच्या शाळेत संगणकाची, विज्ञानाची, भाषेची, भूगोलाची प्रयोगशाळा आहे। आमच्या शाळेत मोठे मैदान आहे, तिथे आम्ही क्रिकेट, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल असे वेगवेगळे मैदानी खेळ खेळतो। आमच्या शाळेत विविध खेळांची अनेक साधने आहेत। शाळेतील आणि शाळेबाहेरच्या विविध स्पर्धांमध्ये आम्ही भाग घेतो। शाळेमध्ये विविध सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी साजरे केले जातात। यामुळे आम्हाला आमच्या परंपरा आणि संस्कृती यांच्याविषयी माहिती होते। बाबासाहेब देशमुख विद्यालय कर्मचारी श्री MN PD भोयर, कुमार MS मेश्राम, श्री AW बनसोड, श्री BM राऊत, श्री SN मुत्तेलवार, श्री GS ठाकरे, श्री BS आडे। प्रतिनिधी नितीन। हे तुमचे जे संगणकाची जे रूम आहे त्यामध्ये मुलं आहे समजा, हे यांना समजा हे संगणक तुम्ही शिकवता, समजा तुम्ही शिकवता ना, तर म्हणजे यांच्यामध्ये काय परिवर्तन काय वाटतं तुम्हाला? इम्प्रूव्हमेंट खूप झाली आहे सर यांच्यामध्ये। सुरुवातीपासून जसे की आता सुरुवातीला यांना म्हणजे कम्प्युटरचे बेसिक नॉलेज दिले की कशाला काय म्हणतात, जसे की मॉनिटर, CPU, PC समजा, आपलं कीबोर्ड, माऊस वगैरे त्यांना काय म्हणतात, त्याच्यानंतर कम्प्युटर ओपन कसं करायचं, त्यानंतर बेसिक नॉलेज म्हणजे जसे की पेन, टायपिंग वगैरे करणे समजायचं, हे आम्ही यांना शिकवलेलं आहे आणि इम्प्रूव्हमेंट होऊन राहिली आहे सर यांच्यामध्ये, हे करूनच राहिले आहे सर। जसं लोक आजकाल आहे ना, जसं इंग्लिश मिडियम साठी म्हणजे बाहेर म्हणजे प्रायव्हेट शिक्षणाकडे धावत आहे लोक, पण इथं आल्यानंतर असं वाटतं की प्रायव्हेट शिक्षणासारखं इथं शिक्षण भेटून राहिलं आपल्याला, गव्हर्नमेंट सगळं एज्युकेशन इथं आहे। तर मग हे लोकांचे जे गलत फेमी आहे समजा की गव्हर्नमेंट स्कूलमध्ये नाही राहत बा असं काही, इथं गव्हर्नमेंट स्कूलमध्ये आज आपण पाहते आहोत तर प्रायव्हेट पेक्षा बी चांगली सुविधा आहे इथं। सर्व सुविधा आहे सर आमच्या शाळेमध्ये। सर्व विद्यार्थी येऊन बसतात, मन लावून सगळे शिकतात इथं। यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट सगळे होऊन राहिलेले आहे, मला तरी असं वाटतं। की इथं मुलांची किती संख्या आहे मग सर? पाचवीला हो, पाचवीला 20-21 आहे। मुलं आणखीन वाढत? हो, ती प्रोसेस चालूच आहे, आता आणखी वाढेल पुढच्या वर्षी। आमचं तसं म्हणजे हे चालू आहे, म्हणून प्रयत्न चालू आहे तुमचा। देशमुख विद्यालय शिरोली येथील मुख्याध्यापक श्री गेडाम सर आपल्या शिरोली येथील पालकांना नम्र निवेदन करतो की आपल्या गावामध्ये एक हायस्कूल असणं हे आपल्या गावाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे। परंतु या 2-4 वर्षामध्ये विद्यार्थी संख्येअभावी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे आणि आपण पाहतो की जास्तीत जास्त पालकांचा कल हा शहरामधील इंग्लिश मीडियम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना टाकण्याकडे दिसून येतो। काही पालकांना ते शक्य आहे, काही मुलांची तशी क्षमता असते, त्यांनी जरूर करावं, परंतु जे गरीब पालक आहेत की ज्यांना तो खर्च झेपावत नाही आणि म्हणून त्या पालकांनी आपल्या मुलाची क्षमता ओळखून आपल्या गावात असलेल्या शाळेमध्ये त्यांना शिक्षण द्यावं अशी एक प्रामाणिक इच्छा आहे। आणि आपल्या शाळेमध्ये सुद्धा, आमच्या हायस्कूलमध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत आहोत। शाळेला प्रशस्त मैदान आहे, खेळाचं साहित्य आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे, वर्ग खोल्या आहेत, सर्व खोल्यामध्ये पंख्याची व्यवस्था आहे आणि महत्त्वाची गोष्ट, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.